हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दिव्याज रेसिपी आणि बरंच काही. तर आजची रेसिपी आहे भोपळ्याचे पराठे आणि पुरी. त्यासाठी मी ते एक भोपळा, हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे. हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. इथे मी बारीक करून घेतली हिरवी मिरची. ते आता भोपळा किसून घेते. भोपळा किसून घेतला. त्यामध्ये आता गव्हाचं पीठ टाकून घेते 1 वाटी. डाळीचं पीठ टाकून घेते. त्यामध्ये आता वाटलेली मिरची टाकून घेते. टाकू शकता. तिळाने त्याची चव खूप छान येते. चांगलं एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये मी अजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतले. चांगलं एकजीव करून घेते मी ते. इथे थोडं तेल टाकून चांगलं मळून घेतलंय. त्याचे छानपैकी असे पराठे लाटून घेते. एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे पराठे. तुम्हाला हवे असल्यास जाड किंवा पातळ ही करू शकता तुम्ही.
छानपैकी भाजून घेते मी. तेल टाकून चांगला भाजून घ्यायचा पराठा. छानपैकी भाजलाय आता. तयार आहे आपला भोपळ्याचा पराठा. हा पराठा तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉसबरोबरही खाऊ शकता किंवा ओल्या नारळाची चटणी याबरोबरही खाऊ शकता. आता त्याचे पुऱ्या करून घेते. इथे मी पुऱ्या लाटून घेतल्यात. तेल ठेवले गरम होण्यासाठी. आता पुरी तळून घेते त्यामध्ये. इथे मी पुरी तळून घेते. थोडी लाल होईपर्यंत तळायची पुरी. तयार आहेत आपल्या दुधी भोपळ्याच्या पुरी आणि पराठे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि नक्कीच एकदा ट्राय करून बघा.